निवडून द्यायचा म्हणजे आघाडीचा. जोरदार. याला कारण असं की भारतीय जनता पार्टीनी ज्या पद्धतीने या देशामध्ये नव्हे, या महाराष्ट्रामध्ये नव्हे, सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण करून धर्मांमध्ये जातींमध्ये जो संघर्ष तयार केलेला आहे, या संघर्षाचा नायनाट करण्यासाठी आणि ही भाजपची घाणेरडी वृत्ती मिटवण्यासाठी म्हणून हा आमचा उमेदवार निवडून दिला. दुसरा लोकशाहीचं संवर्धन, लोकशाहीचे मारेकरी म्हणून हे नव्याने जन्माला आलेले आहेत. इमर्जन्सीपेक्षा देखील यांनी भयानक अत्याचार चालवलेले आहेत. सगळ्या सरकारी संस्था घेतलेल्या आहेत. या सगळ्याचा निषेध आणि ह्या सगळ्यांना पोडून उडण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीतर्फे संजोग वगैरे पाटील यांना निवडून द्यायला. ठीक आहे. चला 40 सेकंद. कोण बोलणार? का पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना मतदारांनी संधी दिली पाहिजे? तिसरी टर्म आहे ना. मुळात ही निवडणूक समजून घेतलं पाहिजे की ही देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि त्यामुळे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्रजी मोदी की ज्यांनी जगामध्ये देशाची मान उंचावण्याचं काम केलं, 10व्यापेक्षा पुढच्या क्रमांकावर असलेला आपला भारत जो अर्थव्यवस्थेमध्ये पुढे होता, आता त्याला 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम ज्यांनी केलं, अशा पद्धतीचं आपलं नेतृत्व जे जगामध्ये आपलं नाव करतंय, महासत्तांना म्हणावं लागतं की मोदी इज द बॉस. मोदीजींचा आशीर्वाद घेणारे काही प्रधानमंत्री आपण मागच्या G20 मध्ये बघितले. अशा स्थितीमध्ये त्यांना जर का ताकद द्यायची असेल, या भारताला आर्थिक महासत्ता बनवत 3ऱ्या क्रमांकावर आणायचं असेल, तर मावळमधून असा मावळा पाठवावा लागेल जो मोदीजींसाठी हात वर करेल. राहुल गांधींसाठी हात वर करणारा उमेदवार पाठवून उपयोग नाही, हे जनतेला माहिती आहे. ठीक आहे. चला, अपक्ष उमेदवार देखील या रिंगणामध्ये आहेत, त्यांच्या वतीने काही मंडळी उपस्थित आहेत. मी आपल्याला विचारतो, का दोघांव्यतिरिक्त एका अपक्षाला संधी दिली पाहिजे? मी चिमाजी शिंदे, अपक्ष उमेदवार, आता क्वालिफाईड झालेलो आहे. उद्देश हा की 75 वर्ष झालं भारत स्वतंत्र झाला, मात्र इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांचे आम्ही भारतीय गुलाम होतो आणि आता त्या काळामध्ये कोण शेतकरी आत्महत्या करत नव्हता. आजही शेतकरी आत्महत्या करतो. जे सत्ताधारी आज आहेत, त्याच्या अगोदर जेही सत्ताधारी होते त्यांच्याही काळामध्ये हेच घडलेलं आहे. म्हणून मी अपक्ष म्हणून उभा राहिलेलो आहे. सध्याचं महत्त्वाचं प्रॉब्लेम असा आहे, ईव्हीएम मशीन. हे ईव्हीएम मशीन काल परवा जे इलेक्शन झालं त्यामध्ये सुद्धा हाच फॉल्ट दर्शवण्यात आला आणि ईव्हीएम मशीन जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टी निवडूनच येणार हे लोकांच्या डोक्यात बसलेलं असल्यामुळे लोक खूप नाराज आहेत ईव्हीएम मशीनच्या संदर्भात. म्हणून मी हा विषय घेऊन उभा राहिलेला आहे. बरं, ठीक आहे. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली. मंडळी, पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्यापासून तर रायगड पर्यंत हा मतदारसंघ जो तो पसरलेला आहे. असं काय म्हणलं जातं की इथे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं म्हणजे लोकप्रतिनिधीची दमछाक होते, एवढा हा मतदारसंघ आहे. पण हा पोहोचावा लागेल. पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. शिवाय यांच्या बोलण्यातनं खासदारकीच्या पातळीवरचे वेगवेगळे मुद्दे जे ते समोर येतील. आता नंतरचा प्रश्न घेतो मी आपल्याला. आपल्या विद्यमान खासदारांना जर तिसरी टर्म संधी द्यायची असं एक वेळ आपण गृहीत धरतोय, तर त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत अशी कोणती कामं पूर्ण केली? 5 कामं सांगा, गेली टर्म घ्या. लक्षात घेतलं पाहिजे की श्रीरंगाप्पा बारणे हे उमेदवार लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त केलेले आहेत. खऱ्या अर्थानं मितभाषी खासदार कसा असावा, जनतेशी नाळ जुडलेला खासदार कसा असावा, हे त्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला समजतं. आज त्यांच्या माध्यमातून आपण जेव्हा बघितलं की मावळपासनं पनवेलला जोडणारा जो एक्सप्रेस हायवे आहे की ज्यामध्ये काही मिसिंग लिंक्स होत्या, त्याला एक्सप्रेस हायवेला पर्यायी मार्ग तयार करण्याचं काम हे त्या ठिकाणी केंद्र सरकारने केलं. आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे हे सातत्याने आपल्या मावळचे प्रश्न त्या ठिकाणी सभागृहात मांडणारं एक व्यक्तिमत्व आणि म्हणून उत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार उत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार ज्यांना मिळाला असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे जे प्रोजेक्ट मला आपल्याला सांगायचे, एअरपोर्ट सारखा प्रोजेक्ट असेल, जेएनपीटीच्या माध्यमातून जेएनपीटी सारखा विषय असेल की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार झाला. आज या ठिकाणी येऊ घातलेला वसई विरार कॉरिडॉर असेल जो पनवेलला जोडून या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आणतोय. त्याचबरोबर पनवेलपासून कर्जतपर्यंत जोडणारी रेल्वे असेल, असे असंख्य प्रोजेक्ट हे केंद्राच्या माध्यमातून येतात. मला माझ्या सहकार्याने जे जमलेलं सांगायचं आहे की हे ज्या पद्धतीनं काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतात हे अजूनही मला वाटतं की गल्लीतल्या विषयांवर अडकलेली काही मंडळी आहेत. खासदाराचं काम आणि विधानसभेचं आणि नगरसेवकाचं काम यातलं डिफरन्सिएशन जेव्हा सहकार्यानं समजेल तेव्हा समजेल की खासदारांनी नक्की काय करायचं असतं. ठीक आहे. ऐकलं येतो कातीलाजी आपल्याकडे येतो मी बोलण्याची संधी देणार.
बोलायला देऊ. बोलायला देऊ, मी यांना बोलायला देऊ, संधी देऊ बोलायला. हो येतो, बोलू देऊ. ऐका ना दादा, ऐका माझी विनंती, थांबा. आपल्या माणसाला बोलू द्या, आपल्या माणसाला बोलू द्या. थांबा एक मिनिट, एक मिनिट. ठीक आहे ना भाई, भाई मी काय म्हणतो, घोषणाबाजीच्या ऐवजी बोला, मी बोलायला देईल तुम्हाला. हा, थांबा थांबा. ठीक 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 ठीक. आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करा, आपलीच लोक बोलणार आहेत, आपलीच लोक बोलणार आहेत. मावळ ठीक आहे, मी त्यांना सांगतो. मावळाची लोक तुम्हाला सगळ्यांना बघतात, लक्षात ठेवा, सगळ्यांना लक्षात ठेवा. बारणे साहेब, एक मिनिट, बारणे साहेबांनी 5 कामं दाखवावी असं यानं विचारलं, पण 3 वर्षामध्ये बारणे साहेब कुठेही दिसले नाहीत. तशी महाराष्ट्रामध्ये देवीची लागण कळवाने 1000 रुपये मिळवा, त्याप्रमाणे श्रीरंग बारणे या मतदारसंघात दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. भाजपची नीती आहे, खोटं बोला पण रेटून बोला. आणि आजपर्यंत बारणेंनी या पूर्णपणे 2 मतदारसंघामध्ये इथं बोला, इथं थांबा. कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही. आज या पनवेलमध्ये असेल, उरणमध्ये असेल, मालमत्ता कराचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, नैनाचा प्रश्न आहे, अलिबाग वसई विरार कॉरिडॉरचा प्रश्न आहे, त्याचबरोबर उरणमध्ये प्रामुख्याने हॉस्पिटलचा प्रश्न आहे. 10 वर्षामध्ये असे अनेक प्रश्न आहेत, त्या कुठल्याही प्रश्नाला बारणेने आजपर्यंत हात घातला नाही. पुन्हा एकदा सांगतो, देवीची लागण कळवा, 1000 रुपये मिळवा, त्याप्रमाणे श्रीरंग आप्पा बारणे दाखवा आणि 1000 रुपये घेऊन जा. भाजपची नीती आहे, खोटं बोला पण रेटून बोला. ठीक आहे, ठीक ठीक आहे, ठीक ठीक. येतो मी तुमच्याकडे येतोय. हा हा. एकतर श्रीरंगाप्पा बाणे पनवेलकरांसाठी कायम अदृश्य अवस्थेतच राहिले. 5 वर्षात कधी ते इथे फिरकले नाही. Reachable आणि नव्हते. दुसरा विषय हा. की ज्या प्रकारे पासपोर्ट या इथे वाशीला आणू अशा प्रकारचं एक आश्वासन दिलं पासपोर्ट होतं, ऑफिस. अशी अनेक आश्वासनं आजपर्यंत त्यांनी दिली. त्याच्यामध्ये फलित आजपर्यंत पनवेलकरांना असेल किंवा तुम्ही कुठले आहात? आम्हाला तुम्ही कुठे आहात? स्वतः पनवेलवाले आहोत. पनवेलवाले. आम्हाला पनवेलमध्ये तशा आपण शेवटचं प्रकारची केव्हा पाहिलं? आठवतच नाही. आठवत नाही. बरं, ठीक. आणि दुसरा विषय, मुळात आमच्या पनवेलकरांचा मोठा गहन प्रश्न आहे, जो झिजिया कर हा. भाजपच्या नगरसेवकांनी या इथे लावलेला आहे. बर. त्याच्या बाबतीत आप्पा कधीही कोणत्याही प्रकारची वाक्यता आप्पांनी केली नाही. दुसरा आपण एक त्या विषय, अख्तरीचा विषय तो. अख्तरीतला जरी विषय नसला नसला. तरी जरी आम्ही जर मतदार आहोत तर त्यांनी या विषयाकडे त्यांनी बघितलं पाहिजे. नैनासारखा प्रकल्प ज्याला इथे शेतकऱ्यांचा विरोध आहे, शेतकऱ्यांच्या घरावरनं नांगर फिरवलं जातंय, अशा अवस्थेत देखील इथले आमदार असतील किंवा आप्पा बारणे असतील यांनी कधीही कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला नाही की बाबा नैना शेतकरी म्हणतात नको किंवा नैना विषय हा घेऊ नका. त्याच्या बाबतीत कधी शेतकऱ्यांच्या बाजूनी यांना बोलायला वेळ भेटला नाही. जर आम्ही त्यांना मतदान देतोय तर प्रत्येक विषयावर त्यांनी आमच्यासाठी भांडलंच पाहिजे. एकच छोटस उदाहरण, आप्पासाहेब बारणेंनी पुष्कळ कामं केलेली आहेत. काय तर एक किरकोळ ओपन जिम्नॅशियम मधली खेळणी बसवली,